नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आज आपण या ऑसिलेशन चॅप्टरमधला शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे टाईम पिरियड ऑफ ए मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. हा आज आपण बघणार आहोत. हा प्रश्न या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट आहे. 4 मार्कासाठी हा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो आणि याबद्दल लागणारी जी माहिती आहे, बेसिक इन्फॉर्मेशन वगैरे सगळे मी नोट्स तुम्हाला पाठवलेले आहेत. नक्की सगळ्यांनी ते वाचले असतील आणि ह्या टॉपिकचा आता आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून हे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. हा प्रश्न 2 पद्धतीने विचारला जाऊ शकतो. पहिल्या प्रकारे बघा, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ अ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, किंवा दुसरी कुठली पद्धत आहे पहा, ऑर शो दॅट द व्हायब्रेशन ऑफ ए मॅग्नेट placed in uniform magnetic field performs angular SHM and hence deduce an expression for its time period. अशा प्रकारे हा प्रश्न 2 पद्धतीने विचारला जाऊ शकतो आणि आपल्याला दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे आणि ते कॉमन आन्सर आपण आता बघायला सुरुवात करूयात. प्रश्नाचा अर्थ समजावून घेण्यासाठी आपण या ठिकाणी मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो पहा. प्रश्नात काय म्हटलं आहे की इथं एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आपण कशी दाखवतो, याप्रमाणे पॅरलल इक्विडिस्टंट लाईन्स रिप्रेझेंट्स युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये एक मॅग्नेट ठेवलेला आहे. तो मॅग्नेट समजा हा आहे. हा अशा प्रकारचा एक मॅग्नेट आहे. त्याचा नॉर्थ पोल या साईडला आहे आणि साऊथ पोल या साईडला. आता ही जी मॅग्नेटिक फील्ड मी दाखवली आहे, हे पॅरलल लाईन्स ज्या दाखवलेल्या आहेत त्याचं नॉर्थ पोल पॅरलल इक्विडिस्टंट लाईन्स रिप्रेझेंट्स युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. अशा प्रकारे इक्विडिस्टंट पॅरलल लाईन्स काढल्या त्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, आणि त्याच्यामध्ये आपण एक मॅग्नेट असा ठेवला आहे आणि तो मॅग्नेट स्थिर आहे. नॉर्थ पोल इकडे आहे, साऊथ पोल इकडे आहे. मग आपण या मॅग्नेटला आता मी ट्विस्ट करणार आहे, म्हणजे या डायरेक्शनमध्ये असा त्या मॅग्नेटला मी डिफ्लेक्ट करणार आहे. किती अँगलनी डिफ्लेक्ट करणार आहे, थीटा, आणि डिफ्लेक्ट केल्यानंतर सोडून देणार आहे आणि तो मॅग्नेट हा इकडे मी असा ओढला आहे, परत तिकडे जाईल, परत इकडे जाईल, परत तिकडे जाईल, म्हणजे त्याचं काय होणार आहे, अँग्युलर एसएचएम. तर हे जे अँग्युलर एसएचएम आहे, त्या मॅग्नेटचं जे ऑसिलेशन आहे हे अँग्युलर एसएचएम आहे, हे आपल्याला सिद्ध करायला सांगितलं आहे, म्हणजे प्रूव्ह करायला सांगितलं आहे. शो दॅट असा प्रश्न आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये विचारलं आपल्याला की ते जे अँग्युलर एसएचएम आहे त्या अँग्युलर एसएचएमचा पिरियड. अशा प्रकारे 2 प्रश्न या ठिकाणी आपल्याला इथं विचारलेले आहेत. दोन्हींचं उत्तर आपण एकच घेणार आहोत. तर इथे एक आपल्याला डायग्राम दिसते पहा. त्या डायग्राममध्ये आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड दाखवली आहे आणि ती युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे अशा इक्विडिस्टंट पॅरलल लाईन्स, आणि त्यामध्ये हा जो मॅग्नेट दाखवला आहे एन एस असं लिहिलं पहा, हे एन हे एस. तर ती आहे डिफ्लेक्टेड पोझिशन ऑफ दी मॅग्नेट. ही जी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डचं इंडक्शन आहे बी, आणि हा जो डिफ्लेक्टेड जी पोझिशन आहे या मॅग्नेटची, त्याचा नॉर्थ पोल इकडे आहे, साऊथ पोल इकडे आहे, आणि त्या दोघांमधलं अंतर आहे 2L. नॉर्थ पोलवर जो फोर्स ॲक्ट होतो आहे तो या दिशेने आहे, तो किती आहे, QMB, आणि साऊथ पोलवर जो फोर्स ॲक्ट होतो तो किती आहे, -QMB. अशा प्रकारे या डायग्राममध्ये सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. तर इथं आपल्याला काय बघायचं आहे की या मॅग्नेटवर 2 फोर्सेस ॲक्ट होत आहेत. एक इकडच्या दिशेनं आहे आणि एक इकडच्या दिशेने. 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्ट्स सायमल्टेनियसली ऑन द सेम बॉडी, देन इट फॉर्म्स ए कपल, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए टॉर्क. आणि तो टॉर्क किती असेल त्याचा फॉर्म्युला आपण बघितला होता, आणि त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण आता त्याची व्हॅल्यू आपण बघूया. हे पहा, इन डिफ्लेक्टेड पोझिशन द रिस्टोरिंग टॉर्क टाऊ इज इक्वल्स टू MB साइन थिटा. डिफ्लेक्टेड पोझिशनमध्ये त्याच्यावर जो टॉर्क ॲक्ट होतो तो किती आहे, μB साइन थिटा. आता हे म्यू जे आहे हे काय आहे, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट.
ॲक्च्युली मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला आपण 11वीमध्ये असताना सिम्बॉल कॅपिटल एम बिग एम घेतलं होतं, पण ते सिम्बॉल आपण माससाठी यूज केला असल्यामुळं आपण या ठिकाणी एमच्या जागी म्यू घेतलेला आहे. पुढं काय केलं पहा. आता हे जे अँगल थिटा जो आपण दिला ह्याला, तो अँगल थिटा हा खूप छोटा आहे, त्यामुळं थिटा इज व्हेरी स्मॉल, देअरफॉर साइन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू जवळपास थिटा आहे, देअरफॉर टाऊ इज इक्वल्स टू म्यू बी इंटू थिटा असं आपण घेऊ शकू. हा जो टॉर्क आहे आणि हा जो अँगल आहे हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे आपण आत्ताच बघितलं की तो अँगल थिटा या दिशेने आहे आणि टॉर्क उलट्या दिशेने आहे. टॉर्क इज ट्राइंग टू ब्रिंग दॅट मॅग्नेट बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. तो मॅग्नेट जो आहे तो आहे त्या आधीच्या पोझिशनला आणण्यासाठी हा टॉर्क प्रयत्न करतो. म्हणजे टॉर्क आणि थिटा एकमेकांच्या विरुद्ध असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला मध्ये वजा चिन्ह घ्यावं लागणार आहे. पहा, हे मायनस साईन या ठिकाणी आपण घेतलं, याला नंबर 2 म्हटलं आपण, इक्वेशन नंबर 2. तर टाऊ इज इक्वल्स टू मायनस म्यू बी थिटा. पण आपल्याला माहिती आहे टॉर्क टाऊची व्हॅल्यू आपण रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरमध्ये टॉर्कचा फॉर्म्युला, टॉर्कचं एक्सप्रेशन आपण बघितलेलं आहे आणि आपण त्याचा आन्सर देखील काढलेला आहे. तर त्या फॉर्म्युलाप्रमाणे इथं आपण टॉर्कची किंमत घेऊ शकतो आय इंटू अल्फा, आणि ही व्हॅल्यू इथं आपण पुटअप करूया टॉर्कच्या जागी. सो आय अल्फा इज इक्वल्स टू मायनस म्यू एम बी, आणि अल्फा मिळाला आपल्याला मायनस म्यू बी अपॉन आय इंटू थिटा. ही अल्फाची व्हॅल्यू काढली आपण, तर याच्यावरून आपण पिरियड कसा काढायचा? पिरियड सोपा आहे. आता मला सांगा, अल्फा अपॉन थिटा इज इक्वल्स टू काय येईल याच्यावरून? म्यू बी अपॉन आय, आणि हे निगेटिव्ह साईन सोडून द्या, फक्त आपण मॅग्निट्यूड घेऊया. निगेटिव्ह साईन डायरेक्शन सांगते आपल्याला. फक्त मॅग्निट्यूड जर घेतली आपण अल्फा अपॉन थिटाची, तर ती येईल म्यू बी अपॉन आय, आणि आपण आता इथं पुढं तेच केलं आहे. या इक्वेशनमध्ये जर तुम्ही नीट बघितलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की म्यू कॉन्स्टंट आहे, बी कॉन्स्टंट आहे, आय कॉन्स्टंट आहे, म्हणजे तिन्ही पण कॉन्स्टंट आहे. देअरफॉर अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा, अँड निगेटिव्ह साइन शोज दॅट अल्फा अँड थीटा दे आर अपोजिट टू इच अदर. हेन्स द मॅग्नेट इज परफॉर्मिंग अँग्युलर एसएचएम. आपण लिनियर एसएचएम मध्ये अशाच प्रकारे काय केलं होतं आठवत असेल तुम्हाला? acceleration is directly proportional to displacement, and negative sign shows that acceleration and displacement they are opposite to each other, hence that body performs linear SHM असं तिथं म्हटलं होतं. आता इथं अँग्युलर SHM आहे आणि त्याच पद्धतीनं आपण ॲक्सेलरेशनच्या जागी अँग्युलर ॲक्सेलरेशन घेतलं, डिस्प्लेसमेंट एक्सच्या जागी अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा घेतलं, आणि अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा. निगेटिव्ह साइन शोज दॅट दे आर अपोजिट टू इच अदर, हेन्स दॅट मॅग्नेट परफॉर्म्स SHM. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पूर्ण झालं. पहा, शो दॅट दी मॅग्नेट इज परफॉर्मिंग SHM असा जो प्रश्न होता तो आता इथं पूर्ण झाला. आता पिरियडचा आन्सर काढूयात. पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, पिरियड टी इज इक्वल्स टू, आता मागे आपण बघितला होता मागच्या वेळेस, 2π डिवायडेड बाय अंडर रूट अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आत्ताच आपण अल्फा अपॉन थीटाची व्हॅल्यू काढली, म्यू बी अपॉन आय. अल्फा मीन्स अँग्युलर ॲक्सेलरेशन, थीटा मीन्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट ह्याची व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे म्यू बी अपॉन थीटा. म्हणजे अल्फा अपॉन थीटा याची किंमत आपल्याला मिळाली. पहा, म्यू बी अपॉन आय, आणि मग आता ती किंमत आपण याच्यात सबस्टिट्यूट जर केली, हे पहा, अल्फा अपॉन थीटा इज इक्वल्स टू म्यू बी अपॉन आय, आणि ती किंमत याच्यात सबस्टिट्यूट करूया आपण, आणि आपल्याला काय मिळेल पहा, टाऊ इज इक्वल्स टू पिरियड टी इज इक्वल्स टू 2π अंडर रूट अल्फा अपॉन थीटा. आणि आता हीच अल्फा अपॉन थीटाची व्हॅल्यू म्यू बी अपॉन आय ही आपण सबस्टिट्यूट केली, आणि आपल्याला त्याच्यावरून काय मिळालं पहा, म्यू बी अपॉन आय. आय इज डिवायडेड अँड इट गेट्स ट्रान्सफर्ड इन न्यूमरेटर. सो 2π into under root I upon mb. This is finally the expression for the period of the magnet which is vibrating in uniform magnetic field. This I is moment of inertia, this mu is magnetic dipole moment, and this B is uniform magnetic induction of that magnetic field. तर या प्रकारे हा झाला पिरियडचा फॉर्म्युला, आणि आपण या पिरियडच्या या फॉर्म्युल्यावर काही न्यूमरिकल्स आहेत
आणि ते न्यूमरिकल्स आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. ओके, थँक्यू.